हेलो ट्रेडर्स, कैसे हो आप। चांगला आहे ना। आज मार्केट एकदम वर सिनेरिओमध्ये चालला आहे. बँक निफ्टी वर जातो आहे आणि निफ्टी खाली. तर आपण या ठिकाणी एक नेगेटिव्ह साईडचा म्हणजे डाऊन साईडचा प्लॅन करत आहोत, कारण की बँक निफ्टी खूप वर गेलेला आहे, परंतु निफ्टी हा डाऊन साईडला दाखवतो आहे. हे बघा, बँक निफ्टीने हायवर हाय मारत वर गेला आहे, पण खूप वर गेल्याच्यानंतर ओव्हरबॉट झोनमध्ये गेला आहे. त्यामुळं आपल्याला इथे एक डाऊन साईडचा ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. तसं मी व्हिडिओज जास्त बनवत नाही, घेतला आपण इथं आता म्हणजे ट्रेड प्लॅन करतोय. हे म्हणला टार्गेट पण आपण सेट करू. एक मिनिट. चला तर मग आपण इथं ट्रेड बनवला आहे, कारण की इथं मार्केट खूप वर गेला आहे आणि हा रेड कॅन्डल बनला आहे खूप मोठा. आणि इथं या ठिकाणी पूर्ण जे समजा बायर्स आहेत त्यांना मार्केटनं ट्रॅप केलं आहे, म्हणून आपण इथं आणि ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेला आहे RSI. त्यामुळं आपण ते एक डाऊन साईडचा ट्रेडचा प्लॅन करतो आहे. चला तर मग पाहूया. इथं आपलं टार्गेट राहील डे लोपर्यंत, कारण की मार्केट एकदम सरळ हाय मारत वरती गेलं आहे. या ठिकाणी सेलर लोकांचे म्हणजे समजा बायर्स जे आहेत त्यांचे SL खूप पडलेले आहेत, आणि जर मार्केट SL ट्रिगर करत गेलं तर डे लोपर्यंत पण जाऊ शकतं. त्यामुळे आपण याच्यामध्ये डे लोचं टार्गेट ठेवूया. ओके, चला तर मग पाहूया काय होत आहे. परंतु निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही वेगवेगळे चालतात. पण आता आपण बँक निफ्टीमध्ये निगेटिव्ह साईडचा त्याच्यामुळं प्लॅन केलेला आहे, कारण की निफ्टी जास्त निगेटिव्ह आहे. ओके, चला मार्केट डाऊन साईडला यायला सुरुवात झाली आहे. ओके 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 आणखीन खूप जागा आहे खाली, खूप जागा आहे खाली. आणखी आपल्याला मिनिमम डे लोपर्यंत भेटायला पाहिजे टार्गेट. त्याला प्रीमियम पण चांगले मूव्ह करतायत. ओके, हे स्पाइक प्रीमियम पण चांगले मूव्ह करायला सुरुवात झाली आहे डाऊन साईडला. ओके, चला तर मग पाहूया आपल्याला टार्गेट मिळतं आहे की नाही मिळत.
लाईव्हच राहील. आता इथं फ्री फॉल येऊ शकतो बघा. जसे लोकांचे एल ट्रिगर होतील बायर्सचे, तर एकदम एकदम असा फ्री फॉल आपल्याला इथं पाहायला मिळेल. डे लोपर्यंत, मिनिमम डे लोपर्यंत 50,600पर्यंत आपल्याला जवळपास पाहायला मिळेल. ओके, चला तर मग पाहूया काय होत आहे. %70 क्वांटिटी बुक करा. काही क्वांटिटी बुक करा. बुक क्वांटिटी बुक करा काही. माझ्या 216 झालेले आहेत एक्झिट काही. फ्री फॉल पण येऊ शकतो असा. या ट्रेडचं कारण काहीच नव्हतं की RSI ओव्हरबॉट झोनमध्ये गेला होता. प्राइस पण एकदम हायवर होतं, ऑल टाईम हाय. आणि निफ्टी तर ऑलरेडी निगेटिव्ह शोज करत होता. त्याच्यामुळे आपण ट्रेड बनवलेला आहे. आणि निफ्टीने हाय ब्रेकआउट नव्हता केला, फक्त बँक निफ्टी ऑल टाईम हाय मारत होता. फ्री फॉल येऊ शकतो असं. फ्री फॉल आहे, फ्री फॉल. फ्री फॉल, फ्री फॉल. या कॅन्डलच्या हायवर SL ही ग्रीन कॅन्डल बनली ना, हिच्या हायवर इथं आपला सेटअप बनला होता की RSI झोनमध्ये गेला होता आणि मार्केट एकदम वर मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवत होता ग्रीन. आणि तर त्यानं एका कॅन्डलमध्ये एवढे इथं जे पूर्ण जे समजा बायर्स बसलेले होते, पूर्ण बायर्सला एकाच कॅन्डलमध्ये आउट केला, ट्रॅप केला. आणि RSI पण ओव्हरशॉट झोनमध्ये होता. त्यामुळे आपण इथे एका ट्रेडचा प्लॅन केला होता. बघा, आपण इथं ट्रेड बनवला होता. थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळं मी रेकॉर्ड नाही करू शकलो, पण पूर्ण रेकॉर्ड नाही करू शकलो. आपण इथं एंट्री बनवली होती या पॉईंटवरती. हे जशाच तसंच आहे, काही एडिटिंग वगैरे काय नाही. आपण इथं एंट्री बनवली होती कारण की ट्रेडचं लॉजिक सिम्पल होतं की मार्केट वन वे वरती जात होता, ऑल टाईम हाय मारत होता बँक निफ्टी. परंतु हा निफ्टी जो आहे
हा निफ्टी निगेटिव्ह दर्शक होता. बघा एकदा निफ्टी खाली आला, परंतु हे जे हाय आहेत मारलेले, हे हाय निफ्टी ब्रेक करत नव्हता, हे हाय. आणि त्यामुळं आपण एक निगेटिव्ह ट्रेडचा प्लॅन करत होतो. आणि बँक निफ्टीमध्ये जर पाहितलं तर RSI ओव्हरबॉट झोनमध्ये गेला होता. हे बघा, हा RSI ओव्हरबॉट झोनमध्ये गेला होता. त्यामुळे आपण एका निगेटिव्ह कॅन्डलचा फॉर्मेशनचा वाट पाहत होतो. आणि इथं आपल्याला दिसला की प्रत्येक वेळेस मार्केट कन्सॉलिडेशन करून एक ऑल टाईम हाय मारत होता. आणि त्यावेळेस ही जी ग्रीन कॅन्डल बनली, इथं जे बायर्स बसले त्या बायर्सला ह्या एका रेड कॅन्डलनं पूर्ण ट्रॅप केलं, एका कॅन्डलमध्ये ट्रॅप केलं. आणि त्यावेळेस RSI पण कूल होत होता. हे बघा, हा RSI पण कूल होत होता. त्यामुळं इथं आपण एका निगेटिव्ह डाऊन ट्रेडचा प्लॅन केला छोट्याशा एसएलमध्ये. आपला एसएल हा कॅन्डल हायपर्यंत होता, 60 पॉईंटचा एसएल होता. आणि टार्गेट डे लो, कारण की ज्यावेळेस समजा एक्सपायरी असेल आणि मार्केट वर सिनेरिओ चालत असेल, म्हणजे समजा एक इंडेक्स निगेटिव्ह आहे आणि एक इंडेक्स पॉझिटिव्ह आहे, तर समजा जो पॉझिटिव्हवाला आहे किंवा निगेटिव्हवाला आहे म्हणजे डाऊन चालला आहे, तर आता हा बघा RSI ह्याचा किती ओव्हरबॉट झोनमध्ये होता. तर याला RSI पुल करण्यामुळं हा डे लोपर्यंत नक्कीच येईल. नंतर वर सिनेरिओमध्ये तो वरती जाईल, पण समजा डे लो हा टार्गेट मिळता आपल्याला. म्हणून आपण डे लोपर्यंतचा टार्गेट घेतला, कारण की फ्री फॉल होतो इथं अशा ठिकाणी. अशा जे समजा इथं बायर्स बसलेले असतात ना, या ठिकाणी ज्यांनी बाईंग केलेली असती, हे पॅनिकमध्ये येतात आणि सेल करायला सुरुवात करतात. आणि असं पण एक्सपायरीमध्ये प्रीमियम डिके असतो ना, प्रीमियम डिके, त्यामुळे प्रीमियम लवकर मेल्ट होतात आणि ते सेल करायला सुरुवात करतात. बघा आपण इथं पाहिला की आपण छोट्याशा एसएलमध्ये त्याच कॅन्डलमध्ये या दोन कॅन्डल छोट्या छोट्या, ही एक मोठी ग्रीन कॅन्डल आणि या छोट्या कॅन्डल दोन, आपण या छोट्या कॅन्डलमध्ये ट्रेडचा प्लॅन केला होता. आणि इथं आपल्याला फक्त 30 पॉईंट एसएल म्हणजे 60, तिकडं 1:2 म्हणजे समजा 50% जर ॲट द मनीवर 50% असता ना, तर इथं आपल्याला 30 पॉईंटचा एसएल होता. आपल्याला इथं 285 पॉईंट म्हणजे जवळपास 280-85 पॉईंट मिळालेले आहेत. बघा रिक्स रिवॉर्ड, जर आपण कधी पण रिक्स रिवॉर्ड मोठा पाहिजे, 1:10 झाला आहे. हां, पण हे सारखं नाही होत, कधीतरी होतं. म्हणजे मार्केट ज्यावेळेस ट्रेंडिंगमध्ये असतं त्यावेळेस हे सिनारिओ खूप जास्त प्रमाणात बनल्या जातात. सिंपल ट्रेड होता, कारण की RSI ओव्हरबॉटमध्ये गेलता म्हणून ट्रेड घेण्यात आला. आणि ऑल टाईम हायवर असल्यामुळं RSI ओव्हरबॉट होता. ही 3 कारणं आहेत. एक, RSI बँक निफ्टीचा ओव्हरबॉट झोनमध्ये होता. दुसरा, निफ्टी हा निगेटिव्ह दाखवत होता. 2, आणि आपल्याला इथं फक्त एक निगेटिव्ह कॅन्डल बघायची होती. त्यामुळं आपण जशी ही निगेटिव्ह कॅन्डल बनली, रेड कॅन्डल बनली, आपण एक ट्रेड प्लॅन केला आणि आपल्याला टार्गेटसुद्धा भेटलेला आहे 470 पॉईंटच्या आसपास, 60 पॉईंटच्या एसएलवर. बस, बाकी काही नाही. तुम्हाला असंच जर समजा माहिती असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला दाबा. तुम्हाला नवीन व्हिडिओज
नॉलेज महत्त्वाचं आहे. नॉलेज शिकायला मिळेल. कारण की मार्केटमध्ये पैसा किती असला तरी चालत नाही, नॉलेज भरपूर पाहिजे. कारण की मार्केट एवढा मोठा आहे की तुमचा पैसा एका मिनिटात कुठं जाईल तुम्हाला पण लागणार नाही. त्यामुळं अशीच नवीन माहिती तुम्हाला मार्केटबद्दल शिकायची असेल, शिकणार आहात तुम्ही बघायले म्हणजे समजा शिकणारच आहात, तर आपल्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट लगेच मिळेल. ओके, बाय, थँक्यू.